आणि आता बातमी ग्रीसमधून। ग्रीसमधील सॅन्टोरिनी या बेटाची चिंता सध्या वाढली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बेटाजवळील भूगर्भीय हालचालींमुळे तीव्र भूकंपाची भीती निर्माण झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे। ग्रीसमधील सॅन्टोरिनी म्हणजे पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या बेटाला भूकंपाचा धोका मात्र अनेकदा सतावतो। आताही गेल्या काही दिवसांपासून बेटाजवळ भूगर्भीय हालचाली वाढल्या आहेत। तसंच गेल्या 3 दिवसांत समुद्रात भूकंपाचे तब्बल 200 सौम्य धक्के जाणवलेत। त्यामुळे स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। एजियन समुद्रातील इतर बेटांवरही अलर्ट जारी करण्यात आलाय। स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। मोठ्या जहाजाद्वारे त्यांना बेटापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे। शाळा कॉलेजेस बंद करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत। ग्रीसच्या पंतप्रधानांनीही सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत। आम्हाला सध्या गंभीर भूवैज्ञानिक घटनेला सामोरं जावं लागणार आहे। सर्वप्रथम मी बेटावरील स्थानिकांना शांत आणि सतर्क राहण्याचं आवाहन करतो। त्यांनी स्थानिक प्रशासनांच्या सूचनांचं पालन करावं। मी संबंधित मंत्र्यांशी या विषयावर बोललो आहे। त्यांनी पुढील काही दिवस आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले। दरम्यान काही भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंदवली गेली आहे। ही तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे। तरी शास्त्रज्ञांच्या मते या भूगर्भीय हालचालींचा सध्या तरी सॅन्टोरिनीवरील ज्वालामुखीला कोणताही धोका नाही। तरी सातत्यानं होणाऱ्या भूकंपांमुळे सध्या चिंतेचं वातावरण आहेच। सॅन्टोरिनीच्या भौगोलिक स्थानामुळे इथं सतत भूकंपाचा धोका असतो। सॅन्टोरिनी हा ग्रीसमधील निसर्गसंपन्न बेटांचा समूह आहे। उंच कड्यांवर ही बेटं आहेत। पर्यटकांचं हे आवडतं डेस्टिनेशन आहे। मात्र या बेटाखालील सेस्मिक झोन संवेदनशील आहेत। 1956 मध्ये सॅन्टोरिनी अमोर्गोस बेटांवर भीषण भूकंप आला होता। 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा तो भूकंप होता। त्यात 53 जणांचा बळी गेला होता। 2011-12 मध्येही असेच लागोपाठ भूकंपाचे धक्के बसले होते। मात्र ज्वालामुखीचा उद्रेक झाला नव्हता। गेल्या काही दिवसांत भूकंप होताच स्थानिकांच्या मोबाईल फोनवर अलार्म वाजले, तर काही ठिकाणी तुरळक पडझड झाल्याच्या नोंदी आहेत। डोंगर कड्यांजवळील भागात विशेषतः ही पडझड पाहायला मिळाली, तर काही बंदरं बंद करण्यात आली आहेत। प्रशासकीय अधिकारी आणि शास्त्रज्ञांकडून सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। त्यामुळेच आयोस, अमोर्गोस आणि अनाफी बेटांवरील शाळा, कॉलेज, इतर आस्थापनं बंद ठेवण्यात आली आहेत। सोमवारपासून शाळा बंद आहेत। पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत। पर्यटकांसह स्थानिकांनाही खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। तर सोमवारी उशिरा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली। त्यामुळे आता सारं बेट निर्मनुष्य भासू लागलंय। आपत्कालीन यंत्रणांच्या पथकांनी बेटांवर पिवळे तंबू उभारले। रुग्णालयांजवळच्या परिसरात हे तंबू उभारण्यात आले। सध्या सॅन्टोरिनीच्या 4ही बेटांवर अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 4 लाख वर्षांत 100हून अधिक भूकंपांची इथं नोंद आहे। त्यातच इथला ज्वालामुखी जागृत आहे। अर्थात जरी मागील काही वर्षात ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नसला, तरी सध्याच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रशासनाला सतत सतर्क राहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।